औदुंबर रावत एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. डोंगराच्या माथ्याआड सूर्य दिसेनासा झाला होता. त्याच्या तांबूस छटा ढगांवर विखुरल्या गेल्या होत्या. आसमंताचे हे क्षणिक सौंदर्य होते. काही वेळाने सूर्यास्तासोबत ते सौंदर्य विलुप्त होणार होते. जसे वीरप्पा भद्रायूचे शासनास्त होताच औदुंबर रावताची सुख समृद्धी विलुप्त झाली. डोंगराआड लपणाऱ्या सूर्याकडे वीरबाहू दृष्टी लावून पाहत होता. आसमंतात विखुरलेल्या सूर्याच्या तांबूस छटांना तो निरखून पाहत होता. हा सूर्य उगवतो तेव्हा मन प्रसन्न करणारा असतो आणि मावळतो तेव्हा मनात विचारांची घालमेल देऊन जातो. मला औदुंबर रावताच्या प्रजेला उगवता सूर्य दाखवायचा आहे. मन प्रसन्न करणारा, जंगलाबाहेरील विश्वात नवखा असलो तरी सुख दुःख काय असतं हे कळतंच मला. त्या विव्हळणाऱ्या बाळाचा चेहरा अजूनही मनाला विचलित करत आहे. मन अस्वस्थ झालं आहे. हाच प्रसंग जंगलात घडला असता तर माझ्या धनुष्याचा एक बाण त्या दृष्ट स्त्रीच्या मस्तिष्कातून पार झाला असता. वीरबाहू त्याच्या विचारात मग्न होता. फकीरा झाडावर काही फळे शोधत होता, परंतु कच्च्या कैरीशिवाय त्याला काही मिळणार नव्हते. तो हताश होऊन वीरबाहूला म्हणाला, बाहू. वीरबाहूने पटकन मागे वळून पाहिले. बाहू या नावाने त्याला फक्त भौरी हाक मारायची. बाहू हा शब्द तुझ्या मुखातून पडताना त्याचा गोडवा जाणवत नाही रे फकीरा. अगदीच कर्कश आवाज तुझा. भौरीच्या बोलण्याची शैली वेगळीच आहे. तिचा आवाज क्षणात कुणाच्याही दुःखावर पांघरून घालेल. तिच्या शब्दाचा गोडवा मधासारखा. बोलताना तिची गुलाबी ओठांची मंद हालचाल टक लावून पाहत राहावीशी वाटते. बोलता बोलता वीरबाहू भौरीच्या आठवणीत गुंतला होता. बस कर, इथं पोट उपाशी आहे. तुझं इतकं लांबलचक नाव उच्चारण्याचेही त्राण शरीरात उरले नाहीत. काहीतरी व्यवस्था कर ना पोटाची. तू मत्स्यांनाही पकडू देत नाहीस. त्यांना न भाजतास गिळणार बघ. अंधार पडण्याची वाट पाहूया. माणसांचा वावर कमी झाल्यावर धारधार काठीने चंद्रप्रकाशाच्या चमकणाऱ्या मत्स्यांना पकडू. रात्री मत्स्य खाताना कोणी पाहणार नाही ना. मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत वीरबाहू म्हणाला. इतक्यात त्याची दृष्टी नगराकडून येणाऱ्या वाटेकडे वळली. त्या वाटेवरून सकाळपासून पाठलाग करणारा इसम येताना दिसत होता. आता त्याच्या कमरेला एक धारधार शस्त्र लटकवलेले होते, म्हणून फकीरा सावध झाला. आजूबाजूला जमिनीवर त्याने नजर फिरवली आणि जमिनीवरून एक दगड हातात उचलला. त्या इसमाच्या हातात छोटे गाठोडे होते. ते गाठोडे पाहून तो हल्ला करण्याच्या उद्देशाने येत नाही हे वीरबाहूने ओळखले. तो इसम प्रमुख वाटेवरून वीरबाहू ज्या झाडाखाली बसला होता तिकडे येऊ लागला. वीरबाहू सावध झाला. फकीरा म्हणाला, तू शांत राहा. वीरबाहू सावध राहा. फकीराने गोंधळून वीरबाहूकडे पाहिले. मान वळवून पुन्हा इसमाकडे पाहिले. इतक्यात तो इसम त्यांच्या समोर आला होता. क्षणभर त्या इसमाने वीरबाहूच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. आदरपूर्व स्मित करत त्या इसमाने हातातील गाठोडे वीरबाहूच्या पुढ्यात धरले आणि म्हणाला, यात भोजन आहे. तुमच्यासाठीच आणलं आहे, परंतु भोजनात बकऱ्याचं मांस आहे. फकीराने हातातील दगड जमिनीवर टाकून वीरबाहूसमोरून ते गाठोडे हापापल्यासारखे ओढून घेतले. भुवया उंचावून वीरबाहू स्वतःच्या मनाशी बोलू लागला. आम्ही मांस खातो हे सिद्ध करून हा माणूस आम्ही ऋषी नसल्याचा पुरावा तर मिळवत नाही ना. फकीराच्या हातातून गाठोडे घेऊन त्या इस्माला परत करत वीरबाहू म्हणाला, धन्यवाद, परंतु आम्ही ऋषी आहोत, मांस खात नाही. वीरबाहूच्या बोलण्यावर गालावर स्मित उमटवत तो इसम उत्तरला, तुम्ही मांस खात नाही कारण तुम्ही ऋषी नाही. मी औदुंबर रावत साम्राज्याचा हेर आहे. माझ्या दृष्टीतून कुणाचीही हालचाल सुटत नाही. हे तुमच्यासोबत जे महंत आहेत ते पहाटेच मत्स्याकडे भोजनाच्या नजरेनेच पाहत होते आणि बाजारात स्त्रियांच्या सौंदर्याला न्याहाळत होते. ऋषींचं वागणं असं नसतं. वीरबाहूने फकीराकडे नाराजीने एक कटाक्ष टाकला. तो इसम पुढे बोलू लागला, तुम्ही कोण आहात हे मला जाणून घ्यायचं नाही.
तुम्ही दुसऱ्या राज्याचे हेर नाही याची मला खात्री आहे. काळजी करू नका, मी तुम्हाला तुरुंगात डांबणार नाही. वीरबाहू विचार करू लागला. क्रूर शासकाचा अधिकारी इतकी दया का दाखवत असावा? याच्या अशा वागण्यामागे काहीतरी षडयंत्र तर नाही ना? तुम्ही औदुंबरावत नगरी सोडून अन्य कुठेही जाऊ नका. इथेच वास्तव्य करा. मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करेन. प्रत्येक दिवशी तुमचा चेहरा पाहता यावा हीच यामागची अपेक्षा आहे. त्या इस्माच्या शब्दांनी वीरबाहू आश्चर्यचकित झाला होता. खरे तर वीरबाहूला त्या इस्माचे बोलणे उमगत नव्हते. कदाचित तो इसम त्यांची चेष्टा तर करत नाही ना? वीरबाहू त्या इस्माला म्हणाला, आमची चेष्टा करत आहात का? नाही महोदय, तुमचा चेहरा औदुंबरावत साम्राज्याच्या भूतकाळातल्या सुखाची आठवण करून देतो. वीरबाहूला त्या इस्माचे बोलणे नवल वाटत होते, परंतु तो काहीसा गोंधळलाही होता. औदुंबरावताच्या साम्राज्याच्या भूतकाळातल्या सुखाची आठवण? हो, आता औदुंबरावत साम्राज्यात सुख नाही. औदुंबरावताबद्दल काहीच जाणत नसल्याचा खोटा आविर्भाव चेहऱ्यावर उमटवत वीरबाहूने विचारले, बाजारात तुम्ही औदुंबरावताचे सुख पाहिलेच? तो इसम उपरोधिकपणे म्हणाला. एक सुस्कार टाकून ते दुःखद दृश्य आठवत वीरबाहूने होकारार्थी मान हलवली. स्तब्ध नजरेने तो विचार करत होता. अर्थात क्रूर सम्राटाचे अधिकारीही सम्राटावर नाराज आहेत. परंतु चेहऱ्यावरून भूतकाळातील सुखाची आठवण हे कोडे काही उमगत नाही. त्या इस्माकडे मान वळवून वीरबाहू बोलू लागला. चेहऱ्यावरून सुखाची आठवण? थोडे सविस्तर सांगाल का? क्षणभर तो इसम शांत झाला. औदुंबरावत साम्राज्याच्या भूतकाळाबद्दल वाच्यता करावी की नाही, कदाचित या दुविधेत तो असावा. मनाशी काहीतरी ठाम निश्चय करून निश्वास सोडत दबक्या आवाजात तो बोलू लागला. औदुंबरावत साम्राज्याला सुवर्णयुग देणारा महान सम्राट वीरप्पा भद्रायू यांच्या चेहऱ्यासारखा तुमचा चेहरा आहे. तुमचा चेहरा जर निरखून पाहिला तर सम्राट भद्रायूचंच रूप तुमच्या चेहऱ्यात दिसतं. वीरबाहूला आता खात्री पटली होती. हा इसम षडयंत्र रचत नाही, तो भावनिक झाला आहे. तुमचं नाव काय महोदय? मला सम्राट भद्रायूबद्दल आणखी सांगाल? वीरबाहूने प्रश्न केला. हळू बोला. या नगरात चुकूनही इतर कुणासमोर सम्राट भद्रायूचं नाव काढू नका. जर सम्राट भद्रायूच्या अतिनिष्ठावान सेवकाने ऐकलं तर जीव जाईल तुमचा. आजूबाजूला नजर फिरवून तो इसम पुढे बोलू लागला. माझं नाव विक्रमा. मी सम्राट भद्रायूच्या हेर खात्यात कार्यरत होतो. आज सम्राट वीरभद्राची चाकरी करत असलो तरी मनाची गाठ अजूनही सम्राट भद्रायूशीच जोडली आहे. ते माझ्यासाठी ईश्वर होते. फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण औदुंबरावताच्या प्रजेसाठी सम्राट भद्रायू ईश्वर होते. प्रजा त्यांना सन्मानाने प्रभू म्हणायची. मला सम्राट भद्रायूबद्दल जाणून घ्यायचंय. तुम्ही सांगाल? वीरबाहूने पुन्हा तोच प्रश्न केला. हो प्रभू. भद्रायूच्या शौर्याबद्दल सांगू की त्यांच्या शासनाबद्दल सांगू? त्यांच्या प्रजेवरील प्रेमाबद्दल सांगू? नेमकं काय सांगू? कित्येक वर्षापूर्वी मनात लपवून ठेवलेली त्यांची गाथा सांगण्यासाठी जीभ सळसळत आहे. त्यांच्या दुष्कर्माबद्दल सांगा. वीरबाहूच्या चेहऱ्यावर अजूनही पित्याबद्दल द्वेष झळकत होता. वीरबाहूचे शब्द ऐकून विक्रमाच्या डोळ्यात आग धुमसू लागली. तो रोषेने वीरबाहूकडे पाहत उद्गारला, बोलताना शब्द सांभाळून बोला. क्षमा असावी विक्रमा. त्यांनी काहीतरी वाईट कर्म केले असेलच, ज्यामुळे औदुंबरावताची अशी अधोगती झाली. विक्रमाला वीरबाहूचे बोलणे काहीसे पटले होते. मनाच्या पुस्तकात सामावलेल्या औदुंबरावताच्या भूतकाळातील दृश्यांचे पान उलटवत शांत स्वरात तो बोलू लागला. हो, त्यांच्या हातून एक दुष्कर्म घडलंय. त्यांच्या वंशाला त्यांनी वीरभद्राला जन्माला आणलं. वीरबाहूने आश्चर्याने भुवया उंचवल्या. काहीसे गोंधळत त्यांनी विचारले, वीरभद्रा हा सम्राट भद्रायूचा पुत्र आहे? होय. वीरभद्राची माता कोण? महाराणी पद्मिनी. वीरबाहूच्या तोंडी महाराणी पद्मिनीचे नाव ऐकून विक्रमा आश्चर्यचकित झाला.
महाराणी पद्मिनीचे नाव कित्येक वर्ष झाले त्यांच्या कानांनी ऐकले नव्हते. निराशेने एक सुस्कार सोडून वीरबाहूकडे पाहत तो म्हणाला, वीरभद्र, जर महाराणी पद्मिनीच्या उदरी जन्माला आला असता तर त्यांचे आचरण असे दृष्ट प्रवृत्तीचं नसतं. वीरभद्र महाराणी नंदिनीचा पुत्र आहे आणि महाराणी नंदिनी अमात्य रुद्रभट्टाची बहीण आहे. अमात्य रुद्रभट्ट क्रूर कपटी स्वभावाचा आहे. त्यांच्या मामाच्या वळणावर गेला. महाराणी पद्मिनीचा स्वभाव आणि आचरण महाराणी नंदिनीच्या विपरीत होते. महाराणी पद्मिनी वात्सल्याची मूर्ती होती. तिचा स्वभाव प्रेमळ आणि मायाळू होता. महाराणी असल्याचा अभिमान तिला मुळीच नव्हता. ती सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे अंबादेवीच्या देवळात जात असे. ना पालखी, ना फौजफाटा, ना शृंगार. जणू सगळ्यांची माताच होती ती. ती मलाही माते समान होती. एक वेळा तर माझ्या आजारी मातेला पाहायला माझ्या पडक्या घरात आली होती. मला खंत आहे एका गोष्टीची. राजमहालातल्या कपटाचा सुगावा मला लागला नाही. खंतावलेल्या मनाने विक्रमा बोलत होता. वीरबाहूने चमकून विक्रमाकडे पाहिले. वीरबाहूच्या अंतर्मनाच्या भात्यात साचलेले प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली होती. त्याला त्याच्या मातेचे शब्द आठवत होते. अमात्यांची मान तुझ्या तलवारीची वाट पाहत आहे. हे वाक्य त्याची माता तेव्हा का बोलली होती ते त्याला आता उमगले होते. अमात्या इतकेच दोषी सम्राट भद्रायू सुद्धा आहेतच, परंतु पित्याला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. वीरबाहूच्या मनातील विचारांची उसळी मध्येच थांबवत विक्रमा म्हणाला, तुम्ही महाराणी पद्मिनीचे नाव कसं जाणता? तुम्ही पद्माबातीचे रहिवासी आहात का? पद्माबाती या नगराचे नाव पहिल्यांदाच ऐकल्याने वीरबाहूने दचकून विचारले, म्हणजे तुम्ही पद्माबातीचे रहिवासी नाही आहात? पद्माबाती हे कलिंगाच्या सीमावर्ती भागात महानदीच्या काठावर सुखसमृद्धीने उभे असलेले एक छोटे राज्य. पद्माबातीचे तत्कालीन राजा राजवर्धन यांची पुत्री होती, औदुंबरावताची महाराणी पद्मिनी. तुम्ही पद्माबातीचे रहिवासी नाहीत तर मग तो प्रश्न अपूर्णच. तुम्ही महाराणी पद्मिनीचं नाव कसं जाणता? आयुष्यभर हेरगिरी केल्यानं अशा एकाच प्रश्नावर विक्रमाचे मस्तिष्क फिरत असावे. वीरबाहूने क्षणभर विचार केला. कदाचित विक्रमा आपल्याला मार्ग दाखवू शकतो. राजकारभारात जुना जाणता आहे. माझ्या मातेला माता मानतो, पित्याला प्रभू मानतो, तसंच मातृभूमीवर प्रेमही करतो. हा योग्य व्यक्ती आहे. विचार करताना खाली झुकलेल्या पापण्या वीरबाहूने वर उचलल्या. एक निश्चयी श्वास घेऊन वीरबाहू विक्रमाला म्हणाला, माझं नाव वीरबाहू. मी औदुंबरावताची महाराणी पद्मिनीचा पुत्र. विक्रमाने डोळे हाताने ताणून उघडले. त्याचे डोळे बंद तर नाही ना? बंद डोळ्यांनी तो स्वप्न तर पाहत नाही ना? कदाचित त्याची खात्री तो करत असावा. हसावे की आनंदाने रडावे की आश्चर्याने पाहत राहावे? एकाच वेळी विक्रमाच्या मनात प्रश्नांचा गलबला झाला होता. त्याच्या ओठांवर हास्य होते. हसताना त्याचे ओठ सतत कंपत होते. ओठांच्या कंपाने मिशांचा आकडाही थरथरत होता. लटपटणाऱ्या हाताने विक्रमाने वीरबाहूच्या चेहऱ्याला स्पर्श केला. आनंदाने थरथरणाऱ्या स्वरात तो म्हणाला, म्हणजे महाराणी, हे जग सोडून जाण्यापूर्वी तिने तुम्हाला जन्म दिला. विक्रमा बोलतच होता. त्याचे बोलणे मध्येच थांबवत वीरबाहू म्हणाला, माझी माता पद्मिनी अजूनही हयात आहे. माझ्या पित्यानं माझ्या मातेची हत्या केली नव्हती, परंतु मरण्यासाठी जंगलात मात्र सोडलं होतं. आदिवासींनी तिला वाचवलं. ईश्वरा, तुझे खूप उपकार आहेत रे. असे बोलत क्षणभर आकाशाकडे पाहून विक्रमाने वीरबाहूच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याच्या अश्रूंनी क्षणातच वीरबाहूची पावले ओली चिंब केली होती. त्याचे अश्रू पाहून फकीरा आणि वीरबाहूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. वीरबाहू झुकून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, उठा विक्रमा. नाही युवराज, या दासाला औदुंबरावताच्या युवराजांचे चरण धुण्याची संधी द्यावी. विक्रमाच्या बोलण्याने वीरबाहूचे अंतकरण गदगदले होते. तो त्याला पुन्हा म्हणाला, उठा विक्रमा. आपल्याला औदुंबरावताच्या
पुनर्निर्माणाच्या कार्याला लागायचं आहे. मला माझ्या पित्याच्या साम्राज्यात पुनर्स्थापना करायची आहे. तुम्ही साथ द्याल ना? शांत स्वरात वीरबाहूने विचारले. विक्रमाने गुडघे जमिनीला टेकवले. हाताच्या कोपराला कपाळ भिडवून त्याने वर मान करून वीरबाहूला पाहिले आणि म्हणाला, युवराज, तुमच्या सेवेसाठी धडावरून मान कापून द्यावी लागली तरी हसत हसत देईल. उठा विक्रमा, स्वतःची मान कापून द्यायची गरज नाही. आता आपल्याला औदुंबरावताच्या प्रजेचं सुख हिरावून घेणाऱ्याच्या माना कापायच्या आहेत. डोळ्यांच्या अश्रुधारा तळहाताने पुसत विक्रमा उभा राहिला. वीरबाहूच्या मुखातून निघणाऱ्या जाज्वल्यपूर्ण शब्दांनी विक्रमाच्या शरीरात नवचेतना संचारली होती. स्फूर्तीने छाती फुगली होती. विक्रमाने गळ्यातील चांदीचे कडे काढून वीरबाहूला दिले. युवराज, मी तुमचं दायित्व स्वीकार केलं आहे. हे कडं तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. वीरबाहू विक्रमाचा सेवाभाव पाहून अपरिमित भारावला होता. स्मित करत वीरबाहूने ते चांदीचे कडे विक्रमाच्या गळ्यात घातले. विक्रमा, तुम्ही माझ्या पित्याच्या वयाचे आहात. महान देशभक्त आहात. तुम्ही तुमची आजीवन सेवा औदुंबरावताच्या सिंहासनाशी जोडली आहे. युवराज, आज वाटतंय मी औदुंबरावताचा सेवाकरी आहे. सम्राट वीरभद्र सिंहासनावर बसल्यापासून हा सेवाभाव नाममात्र राहिला होता. मी औदुंबरावताचा सेवाकरी राहिलो नव्हतो. औदुंबरावताचा गुलाम असल्याची भावना मनात वेदना देत होती. सेवा आणि गुलामी यामध्ये अंतर्मनाच्या भावनांचा फरक असतो युवराज. औदुंबरावताची प्रजा, औदुंबरावताचे सैनिक जे स्वतःला औदुंबरावताचे सेवाकरी समजायचे ते आता स्वतःला गुलाम समजू लागले आहेत. औदुंबरावताच्या नवनिर्मितीसाठी वीरबाहूला विक्रमा हा पहिला आधारस्तंभ मिळाला होता. इतक्या मोठ्या सम्राटाला सिंहासनावरून उचलून फेकण्यासाठी राजनीतीपासून अजाण असलेल्या वीरबाहूला बऱ्याच अशक्य गोष्टींना शक्य करावे लागणार होते. वीरबाहूची अंतर्मनाची ज्वाळा आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून होती. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.